हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं. प्लीज आमचा व्हिडिओ पूर्ण पहा. कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शक्ती माझी बोलणार आहे की नाही? होय. आम्ही आमचे खेडेगावातील आयुष्य यूट्यूबवर शेअर करतो. आमचे गावाकडील आयुष्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन रेसिपीही आम्ही या चॅनलवर टाकतो. बघा, शक्ती झोपून उठलेली आहे. आज ऊन पडलं होतं म्हणून मम्मी शक्तीला थोडा वेळ उन्हाला घेऊन उभी राहिली होती. शक्तीची झोप अजूनही गेलेली नाही. ऊन पडल्यामुळे छान प्रसन्न वाटत आहे. मम्मी सोबत काही काही बोलत आहे ती हळूहळू. मम्मा 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 बब्बा बब्बा मम्मा अच्छा बघ यू. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं. प्लीज आमचा व्हिडिओ पूर्ण पहा. कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शक्ती माझी बोलणार आहे की नाही? होय. गावाकडील निसर्गरम्य वातावरण पहा. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका पर्वतरांगेवर ऊन आहे, एकावर पाऊस पडत आहे. मुळात आज गावी ऊन पाऊस लागत आहे एकत्र. हे बघा, चिमणा चिमणी. आम्ही लहान होतो तेव्हाची गंमत सांगते. जेव्हा असा श्रावण महिन्यात ऊन आणि पाऊस एकत्र लागतो तेव्हा असं म्हणायचो की चिमणा चिमणीचं लग्न असतं. आम्ही लहान होतो तेव्हा असा पाऊस सुरू झाला की त्या पावसामध्ये नाचायचो आणि ते गाणं म्हणायचो की चिमणा चिमणीचं लगीन वराड कोण कोण येणार. महाराष्ट्राच्या चेरापुंजीमध्ये आज मुसळधार पाऊस आहे, सोबत ऊन आहे कडक. आणि अशा या मुसळधार पावसामध्ये आज मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर लागेल. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी इथे भिडाचा तवा आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे व गॅसवर ठेवला आहे. 2 मोठे टोमॅटो घेतले आहेत. एक मोठा लसणीचा गड्डा सोलून घेतलेला आहे. 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. बघा, तवा गरम झालेला आहे. यामध्ये मी आता तेल घालणार आहे व आपण ज्या मिरच्या घेतल्या आहेत ते स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आधी. आता त्या मोडून घेतलेल्या आहेत व त्यामध्ये घातलेल्या आहेत. मिरच्या टाकताना थोडं सांभाळून, कारण की ते तेल उडतं, भाजेल तुम्हाला. थोडं सांभाळून करा. त्यानंतर मी टोमॅटो चिरून घेतले आहेत बारीक ते व लसूण त्या तव्यामध्ये घातले आहे व हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो जवळपास भाजताना शिजून जातात, मॅश होतात पटकन. हिरवी मिरची व लसूणला थोडं ठेचावं लागतं आपल्याला. सगळ्यात सोपा खरडा आहे हा. यामध्ये मी आता थोडे जिरे ॲड करत आहे. जिरेही चांगले भाजून घ्यायचे आहेत. मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं.
आता मी यामध्ये थोडं मीठ घालणार आहे, म्हणजे टोमॅटो पटकन विरघळला जाईल. तुमच्या तोंडाची जर चव गेली असेल तर तुमच्या तोंडाची चव पुन्हा येण्यासाठी ही चटणी खा. खूपच छान लागते ही चटणी. काही लोकांना आपण जो हिरवी मिरची लसूण वगैरे घालून करतो तो ठेचा नाही आवडत, पण टोमॅटोचा ठेचा काही लोक आवडीनं खातात. यामध्ये छान टेस्ट येते, तिखट, आंबट, खारट. भाकरीसोबत हा ठेचा खूप छान लागतो. बघा आपले टोमॅटो शिजलेले आहेत. आता तुमच्याकडे वेळ नसेल तर हे तुम्ही मिश्रण मिक्सरला लावून घेऊ शकता, पटकन 1 मिनिटामध्ये होतं. नाहीतर तुम्ही खलबत्त्यात घालून ते बारीक करू शकता. तुमच्याकडे जर छोटा वरवंटा असेल तर तुम्ही त्यानेही ते बारीक करू शकता. मिरची व लसूण बारीक होण्यास थोडा वेळ लागतो, पण ही चव ही छान लागते. पूर्ण मिश्रण जेव्हा चांगले भाजून होईल, तुम्ही मिक्सरला लावण्यात किंवा जर खलबत्त्यात करत असाल तर तुम्ही ह्यावर थोडी कोथिंबीर नक्की टाका, त्यानं याची चव अजून छान लागते. थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.